शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विनोद सननसे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्या मी या ठिकाणी माझ्या प्लॉटमध्ये उभा आहे. बघा, माझ्या पाठीमागे जो प्लॉट आहे हा प्लॉट जवळपास 5 एकराचा प्लॉट आहे. बघा, आणि प्लॉटमधली जे कपाशी आहे ते कपाशीची क्वालिटी पण तुम्हाला या ठिकाणी एकदा दाखवून देतो. तुम्ही व्हिडिओवरती बनवून राहा आणि क्वालिटी कशी आहे ते मला या ठिकाणी सांगा. तर चला एकदा मी तुम्हाला क्वालिटी दाखवतो. बघा, कपाशीची जी क्वालिटी आहे ते एवढी जबरदस्त या ठिकाणी तुम्हाला दिसते. आणि या ठिकाणी कपाशीचे जे वाढ आहे ते वाढ पण चांगल्या प्रमाणात या ठिकाणी झालेले आहे. आणि एकदा जवळ तुम्हाला कॅमेरा घेऊन दाखवतो मी. हे बघा, कपाशीची क्वालिटी एवढी जबरदस्त या ठिकाणी आपल्याला दिसते की एकदम चांगली. आणि मी तुम्हाला आता अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर बघा, आता बऱ्याच ठिकाणी आपण कपाशीला तणनाशक मारतो. शेतकरी मित्रांनो, कपाशीला या ठिकाणी तणनाशक मारायची गरज नाही. तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला मी एकूण एक शब्द या ठिकाणी महत्त्वाचा सांगणार आहे. बघा, आपल्या कपाशीमध्ये तण उगणारच नाही. तुम्हाला असं एक या ठिकाणी नियोजन सांगणार आहे. आपल्याला तणनाशक का मारावं लागतं की आपल्या कपाशीमध्ये जे तण उगलं ते तण उगल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या शेतामध्ये कोणी मजूर येत नाही. आपल्या शेताला निंदायला या ठिकाणी आपल्याला बाया मिळत नाही, मजूर मिळत नाही. त्यासाठी आपल्याला शेतामध्ये नाविलाजाने तणनाशक मारावं लागतं. आता बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी कोणी बैलजोडी वापरत नाही. कोणी काय करतं की डायरेक्ट तणनाशक घेतं आणि कपाशीवरती मारून देतं. तर माझा एकच तुम्हाला एक या ठिकाणी सल्ला असा राहणार आहे की तुम्हाला कपाशीवरती तणनाशक मारण्याची गरज नाही. बघा, आता ही जे कपाशी तुम्हाला या ठिकाणी दिसते, या कपाशीमध्ये बरंच तण या ठिकाणी उगलं होतं. तर मी हे शेत आतापर्यंत या शेताचे जे कपाशी आहे हिला जवळपास 1 महिना या ठिकाणी झालेला आहे. तर एका महिन्यामध्ये मी या कपाशीला जवळपास 3 वेळा कोयपणी केलेली आहे. बघा, कोयपणी केल्याचा जो फायदा आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. आता या ठिकाणी जो कोळपणी केल्याचा फायदा आहे, जो वखर मी या ठिकाणी हाणला होता, तर हे बघा, आता हे जे माती दिसते तुम्हाला, आता आपण या ठिकाणी तणनाशक मारू तर ही माती आपल्याला अशी बघायला मिळणार का? बिलकुल मिळणार नाही. बघा, आणि कपाशीमध्ये तुम्हाला या ठिकाणी कुठंच या ठिकाणी तण दिसत नाही. हे बघा, या कपाशीमध्ये मी जवळपास 1 महिन्यामध्ये या ठिकाणी 3 वेळा जे कोळपणी केलेले आहे त्या कोळपणीमुळे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तण या ठिकाणी दिसत नाही. बघा, आता कपाशीचं जे मी कोळपणी केली तर हे कपाशीचं जे अंतर दिसतं, हे बघा, आता हे कपाशीचे खोड आहे तर आपलं या ठिकाणी 4 बोटं अंतर सोडून आपलं या ठिकाणी कोळपणी चालते. अशी आपली कोळपणी या ठिकाणी चालते. तर बघा, ही कोळपणी या ठिकाणी चालून एवढ्या अंतरमध्ये आपल्याला कुठंच या ठिकाणी तण बघायला मिळत नाही. कारण की जे आपली कोळपणी असते ते जवळपास बिल्लाच्या जवळपास या ठिकाणी ते खाली जाते. आणि कसंही तण असलं तर ते या ठिकाणी त्या तणाला वरती आणून टाकते. बघा, सर्वीकडे बघा, या ठिकाणी तुम्हाला कुठंच तण दिसणार नाही. शेतकरी मित्रांनो, सांगायचं जर म्हटलं तर सांगायचं तात्पर्य असं होतं की आपली जे हाताची जे मेहनत राहते, आपण ज्या हाताने जे बैलावरती जे कोळपणी करतो, अतिशय छान प्रकारे या ठिकाणी कोळपणी होते. म्हणजे तण उगायचे कामच राहत नाही. आणि आपण तणनाशक मारतो त्या तणनाशक मागे आपला या ठिकाणी बराच खर्च होतो. आणि कोळपणी केल्यानंतर आपल्याला जे जमिनीची राहते, जे जमीन टटवेल राहते, ते माती पण या ठिकाणी एकदम भुसभुशीत होते. आणि आपल्या कपाशीची जे वाढ आहे ते वाढ पण या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे होते. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.